नमस्कार आणि सुप्रभात. मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मुंबईतली महत्त्वाची, कारण जोगेश्वरी आणि अंधेरी परिसरामध्ये आज पाणीपुरवठा बंद राहणार आहे. काही भागात बांद्रा पश्चिम त्याचबरोबर कलिना आणि नेहरू रोडवर या भागामध्ये कमी दाबानं पाणीपुरवठा येईल. मेट्रोचं काम जिथे सुरू आहे त्या JVLR रोडवरची पाईपलाईनच काल फुटली आहे आणि त्यामुळे या पाईपलाईन दुरुस्तीचं काम आता युद्ध पातळीवर सुरू आहे. यामुळे गेल्या 2 दिवसांपासून या भागात पाणीपुरवठा आधीच बंद आहे आणि त्यात आजचा पूर्ण दिवस हा दुरुस्तीचं काम सुरू राहणार आहे असा अंदाज व्यक्त होतो आणि त्यामुळे इथे पाण्याचा मोठा तुटवडा जाणवणार आहे. आणि मेट्रोच्या कामाच्या दरम्यान एक पाईपलाईन फुटली आणि आतापर्यंत हजारो लिटर पाणी इथे वाया गेलेलं आहे. काही दृश्यांमध्ये देखील आपण बघतोय की कशा रीतीनं इथे पाणी नाहीये घराघरांमध्ये आणि अंधेरी जोगेश्वरी भागात आज पाणी पुरवठा बंद आहे. 2 दिन से पानी नहीं आया। लोग स्कूल के लिए बच्चों का खड़ा करा दिए क्योंकि उन लोगों को मुंह धोने तक के लिए पानी नहीं था। तो यहाँ पर इतनी परेशानी हो गई पानी के लिए कि लोगों के घर में बगैर मोटर से पानी नहीं चढ़ता और यहाँ पानी ही नहीं आया 2 दिन से। तो लोग यहाँ पर कैसा जी रहे लोगों को मालूम है। पीने के लिए तो लोगों ने बिस्लरी मंगा ली, क्या करेंगे, पीना तो है पानी, जीने के लिए पानी की तो जरूरत ही है। आपण बघतो हे त्रासलेले मुंबईकर आणि या संदर्भात अधिक बोलणार स्वाती लोखंडे आमची प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहे. स्वाती, आपण बघतोय गेल्या काही तासांपासून आपण म्हणूया तिथे काम सुरूच आहे. काय पद्धतीच्या समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतंय? खरं तर पाणी जर नसेल तर आपण घरात काय नेमकं होऊ शकतं आणि ज्याच्यात घरात विशेषतः लहान मुलं आहेत त्यामुळे याचा विचारच न केला बरा. पण जर आपण बघितलं की साधारणतः मेट्रोच्या कामादरम्यान JVLR म्हणजे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड या ठिकाणी वेरावली जलाशयाला जोडणारी 1800 mm ची ही पाईपलाईन आहे. म्हणजे याच्यामुळे खरं तर ही पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन आहे जी साधारणतः बांद्रा त्याचबरोबर अंधेरी जोगेश्वरी आणि सांताक्रूज या खरं तर भागांना खरं तर पाणी पुरवठा यातनं होत असतो. पण ही फुटलेली आहे. काम खरं तर आजपर्यंत संपणं गरजेचं होतं पण तसं झालं नाही आहे. आपण जर बघितलं की कामादरम्यान अनेक अडचणी आल्या त्याच्यामुळेच हे काम आता वाढलं जातं आणि 2 तारखेपर्यंत म्हणजे 2 फेब्रुवारीपर्यंत हे काम सुरू राहील. त्यामुळे अंधेरी आणि जोगेश्वरी या भागामध्ये पाणी येणार नाही आहे. तर सांताक्रूज आणि इकडे बांद्रा या भागात कमी दाबाने पाणी येईल. म्हणजे जी थोडी उंचावर घरं आहेत त्यांना कमी दाबाने जेव्हा म्हणतो तेव्हा काहीच पाणी जात नाही. अशांना पालिका हे मोफत पाणी पुरवठा करणार आहे. पण कसं तर मुंबईकरांना ज्यांना पाणी पाहिजे त्यांनी पोर्टेबल वॉटरसाठी म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठीचे टँकर स्वतः उपलब्ध करावे लागतील. स्वतः टँकरसाठी पैसा खर्च करावा लागेल आणि 4 ते 5 सेंटर्स दिलेले आहेत. इकडच्या फोन नंबर्सवर तुम्ही फोन करायचे आहेत आणि मग तुम्हाला पाणी उपलब्ध होईल. पण हे आज पालिकेने केलं आणि खरं तर 2 दिवसांपासून पाणी नाही आहे. त्यामुळे आपण विचार करू शकतो की ज्या भागात पाणी नाही आहे तिथे काय अवस्था असेल. रेणुका. निश्चितच धन्यवाद स्वाती. या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय की पाईपलाईनचं दुरुस्तीचं काम जरी सुरू असलं तरी कशा पद्धतीनं हा त्रास सध्या मुंबईकरांना भेडसावतो आहे. अंधेरी आणि जोगेश्वरीमध्ये आज पाणी नाही आणि सिप्समध्ये पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटलेली आहे आणि त्याचबरोबर मेट्रोच्या कामामुळे वेरावली जलाशयाची ही पाईपलाईन फुटलेली आहे. मेट्रोच्या कामादरम्यान पूर्व आणि पश्चिम वॉर्डमध्ये पाणीपुरवठा त्यामुळे बंद ठेवावा लागणार आहे आणि त्यामुळे आपण समजू शकतो इथल्या या परिसरातल्या नागरिकांचे किती हाल होत आहेत. कलिना नेहरू रोड वांद्रे पश्चिम भागात कमी दाबानं पाणी पुरवठा, पण जसं आमच्या प्रतिनिधी सांगत होत्या त्याप्रमाणे कमी दाबानं पाणी पुरवठा म्हणजे नगण्य अक्षरशः, कारण तिथे पाणी पुरवठा कदाचित होऊ शकणार नाही. आणि या सगळ्या कामादरम्यान जर तुम्हाला पिण्याचं पाणी हवं असेल तर ते पालिका पुरवेल, पण नागरिकांना स्वतः टँकरची सोय स्वतः करावी लागेल. वांद्रे सांताक्रूज वाकोला आणि मालाडमध्ये पिण्याचं पाणी उपलब्ध करून दिलं जात आहे. अंधेरी जोगेश्वरीमध्ये आज पिण्याचं पाणी मिळणार नाही. पिण्याच्या पाण्यासाठी तुम्हाला कुठे कुठे फोन करता येतील तर वांद्रेमध्ये बाबा हॉस्पिटलचा नंबर आहे 9930260907. वाकोला परिसरासाठीचा नंबर आहे गावदेवी टनेल परिसरातला 992030260532. अंधेरी पश्चिम भागात ही समस्या तुम्हाला जाणवत असेल तर आम्ही नंबर देतोय तो निश्चितच नोट करून घ्या 9930260429. मालाड पश्चिम भागात ही समस्या असेल तर कुठे संपर्क साधाल तर 9930260590. आणि मालाड पूर्व भागात ही समस्या जाणवत असेल तर 9930260426 या नंबरवर तुम्ही निश्चितच संपर्क साधू शकता.
मुंबईतली महत्त्वाची बातमी आणि नेमक्या समस्या काय जाणवतात हे आपण जाणून घेतली. एक महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे वुहानहून 324 भारतीयांना घेऊन एअर इंडियाचं विशेष विमान काही वेळापूर्वीच भारतात दाखल झालंय. चीनमध्ये कोरोना व्हायरसचा कहर सुरू आहे. आतापर्यंत अनेकांचे यात बळी गेलेत. आतापर्यंत बळींचा आकडा 259 इतका कळतोय आणि आता जी माहिती कळते त्यानुसार वुहानहून 324 भारतीय हे मायदेशी परतलेले आहेत आणि जेव्हा या विमानाचं आगमन झालं तेव्हाची ही दृश्य सध्या आपण बघतो. आपल्याला माहिती आहे या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, अखेर हे विमान यशस्वीरित्या या सगळ्या भारतीयांना घेऊन आलं. या पुढे मोठं टास्क असणार आहे. कशा पद्धतीने या सगळ्या भारतीयांची इथे काळजी घेतली जाणार आहे? कशा पद्धतीच्या टेस्ट इथे केल्या जातील? खास करून जर बघितलं 2 ठिकाणी एक सुविधा केंद्र ज्याला फॅसिलिटी सेंटर उभारण्यात आलेले आहे. एक मानेसरमध्ये आणि एक छावरा कॅम्प आयटीबीपी इथे. इथून हे जे 324 भारतीय आलेले आहेत यांना विशेष बसद्वारे या सगळ्यांना घेऊन जायला जाईल. जवळपास 14 दिवस त्यांना इथेच ठेवण्यात येईल. त्यासाठी एम्स आणि सफदरजंगच्या डॉक्टरांच्या वैद्यकीय चमू तिथे उपस्थित आहे. या सर्व भारतीयांचे राहण्याची, खाण्याची आणि सगळ्या प्रकारच्या सुविधा तिथे पुरवण्यात आलेल्या आहे. तिथे टेस्टिंगचेही सेंटर उभारण्यात आलेले आहे. हे झालं हे सारं एका विमानाबद्दल. अजून दुसरं विमान देखील आज तिथून उडान करेल, कारण की हे जवळपास 324 भारतीय आहेत. याशिवायही जवळपास अतिरिक्त भारतीय जवळपास 600 पेक्षा जास्त भारतीय हे युवांमध्ये अडकून पडलेले आहे. कोरोना व्हायरसच्या ज्या पद्धतीने हा जो विषाणू आहे हा पसरल्यानंतर. आणि यामध्ये एक महाराष्ट्रातलेही विद्यार्थी आहे अशी माहिती मिळाली. जवळपास त्यामध्ये माहिती मिळते साधारणतः 10 विद्यार्थी हे महाराष्ट्रातले आहेत आणि त्यांनाही घेऊन हे विमान दिल्लीला पोहोचलेलं आहे. आणि सोबतच जर बघितलं आपण तर मानेसरमध्ये आर्मी कॅम्पच्या माध्यमातून या सगळं या संपूर्ण फॅसिलिटी सेंटरमध्ये कंट्रोल केलं जात आहे आर्मीच्या माध्यमातून. दुसरीकडे आयटीबीपीच्या माध्यमातून जसं शावळा कॅम्पला जे सेंटर आहे फॅसिलिटी सेंटर तिथे उभारले. या फॅसिलिटी सेंटरमध्ये वायफाय पासून सगळे अत्याधुनिक सुविधा तिथे उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत आणि कुठल्याही प्रकारची अडचण यांना येऊ नये आणि सोबतच या भारतीयांचा इतर भारतीयांसोबत संपर्क येऊ नये अशा प्रकारची कुठेतरी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि आगामी 14 दिवस हे जे भारतीय आलेले भारतामध्ये परतलेले आहे हे याच सेंटरमध्ये राहणार आहे. निश्चितच धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. जसं आपल्याला प्रशांत सांगतायत 14 दिवस हे सगळं भारतीय त्यांच्या सगळ्या टेस्ट वेगवेगळ्या केल्या जातील आणि त्यासाठी जसं ते म्हणतायत त्याप्रमाणे फॅसिलिटी सेंटर्सची देखील सुविधा इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आपण बघतोय जेव्हा या विमानाचं आगमन झालं आणि त्यानंतर कशा पद्धतीनं या सगळ्या भारतीयांची काळजी घेण्यात आलेली होती. विशिष्ट पद्धतीचे मास्क या सगळ्यांनाच लावण्यात आलेले होते. अत्यंत काळजीपूर्वक त्यांचं आगमन झालेलं आहे भारतात. पण त्याआधी कशा पद्धतीनं काळजी घेण्यात आलेली होती, कारण आता चीनमध्ये कोरोना व्हायरसचा मोठा संसर्ग झालेला आहे आणि ती आपत्ती देशात वाढू नये यासाठी या भारतीयांचं आगमन जरी झालेलं असलं तरी मोठ्या प्रमाणात या सगळ्यांचीच काळजी घेतली जाणार आहे. फॅसिलिटी सेंटर्समध्ये त्या सगळ्यांना आता आणलं जाईल आणि त्याचबरोबर इतरांशी त्यांचा संपर्क होऊ नये यासाठी कोणत्या पद्धतीची काळजी घेतली जाते हे सांगणारी ही दृश्य देखील आता आपण बघतोय. आणि आता बातमी आहे आजची दिवसभरातली महत्त्वाची. आज सादर होणार आहे बजेट. 1 फेब्रुवारी 2020 आज देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करतील. गेल्या वर्षी अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. यावर्षीचा हा पूर्ण अर्थसंकल्प असेल. देशावर सध्या मंदीचं सावट आहे आणि अर्थसंकल्पापुढचं हेच एक मोठं आव्हान असणार आहे. इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये काही बदल होतात का, त्याचबरोबर ग्रामीण भागात विशेषतः कृषी क्षेत्रासाठी काही सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत का याकडे देखील लक्ष असेल. महाराष्ट्र आणि त्याचबरोबर मुंबईकरांना लोकलमध्ये काही सुविधा मिळणार आहेत का याकडे देखील आता लक्ष असणार आहे. गेले 10 वर्षातला सर्वात नीचांकी विकास दर, त्याचबरोबर घटलेला GDP, देशातली वाढती बेरोजगारी ही अर्थव्यवस्थेसमोरची सर्वात मोठी आव्हानं आहेत आणि या सगळ्याला उत्तरं या बजेटमधून मिळणार का याची काही वेळातच आपल्याला माहिती कळू शकेल, कारण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज बजेट सादर करतायत. आणि हे बजेट सर्वसामान्यांसाठीचं, खास करून तुमच्यासाठी यात काय विशेष आहे हे न्यूज 18 लोकमतवर आपण पाहू शकणार आहात. कारण तुमच्या इन्कम टॅक्स स्लॅब्समध्ये काही बदल होत आहेत का, काही गोष्टी स्वस्त होणार, काही महाग होणार का,
बजेटमध्ये मुंबई आणि महाराष्ट्रासाठी काही मिळणार आहे का याबद्दल उत्सुकता तर असणारच आहे. काही नवीन प्रोजेक्ट प्रस्तावित आहेत का, त्याचबरोबर बजेटमध्ये खास करून मुंबई लोकलसाठी काही सुविधा आणखीन दिल्या जात आहेत का, आणि त्यामुळे बजेटमधली सर्वसामान्यांची ही मित्तम बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. आणि त्या पुढची बातमी आपण बघणार आहोत. आजपासून भुसावळ ते नारखेड ही मेमो सुरू करण्यात आली आहे. सकाळी 6:30 वाजता नारखेडकडे ही गाडी रवाना झाली आहे. भुसावळ विभागात पहिल्यांदाच भुसावळ ते नारखेडी 8 डब्यांची गाडी धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी आनंद व्यक्त केलेला आहे. या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे ही गाडी पूर्णतः लोकलसारखी आहे आणि इंजिनमध्ये CCTV कॅमेरे देखील तैनात आहेत. गाडीच्या दोन्ही बाजूला इंजिनपासून डब्याची सुरुवात झाली आणि त्यामुळे इंजिन बदलण्याची देखील गरज भासणार नाही. वेळेची बचत देखील यामुळे होऊ शकेल. या गाडीत ग्रीन टॉयलेट अर्थात बायो टॉयलेटची देखील व्यवस्था आहे. अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवर ही गाडी चालवली जाईल. आजच्या दिवशी खरं तर निर्भया प्रकरणातल्या आरोपींना फाशी दिली जाईल असं म्हटलं जात होतं, पण निर्भया प्रकरणातल्या आरोपींची आजची फाशी ही पुढे ढकलण्यात आली. पतियाळा कोर्टानं पुढच्या आदेशांपर्यंत या फाशीच्या शिक्षेवर काल स्थगिती दिली आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा या फाशीच्या शिक्षेला कोर्टाकडून स्थगिती देण्यात आली आहे. आपल्याला माहिती आहे, याआधी 22 जानेवारीला फाशी दिली जाणार होती आणि त्यानंतर आज म्हणजे 1 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली होती. आता ही फाशी देखील काल स्थगित करण्यात आली आहे. चारों दोषियों की निर्भया गैंगरेप केस में जो फांसी की सजा 1 फरवरी के लिए निश्चित थी, उस फांसी की सजा पर पूरी तरह से अनंत टाइम के लिए रोक लगा दी गई है. अब आगे की कोई तारीख नहीं दी है, फांसी की तारीख नहीं दी गई. आगे किसी भी दोषी अक्षय, विनय, पवन और मुकेश को किसी को भी जब तक कोर्ट का अगला आदेश नहीं आएगा तब तक फांसी नहीं होगी. फांसी की सजा जो पोस्टपोन की गई है, मुझे लगता है कि हमारी जुडिशरी, स्पेशली मैं इस कोर्ट की बात करूं, ये कोर्ट इनके पास बिल पावर नहीं था, इसलिए इन्होंने ये डिसीजन लिया है. अदरवाइज लॉ बहुत क्लियर है. जब चीफ जस्टिस ऑफ इंडिया याकूब मेनन केस में उन्होंने बोला था कि अगर लॉ को मैनिपुलेट किया जाएगा तो फिर इस तरीके से वो मर्सी में, जिसके लिए इनको 3 बार 4 बार नोटिस किया जा चुका, टाइम लैप्स हो चुका था, फिर इन्होंने क्यों उनको रिलीफ दे दी, क्यों पोस्टपोन कर दिया, मुझे समझ में नहीं आ रहा है ये. और देखिए ये हमारी फाइट कंटिन्यू है. ऑर्डर पोस्टपोन हुआ है, डिसमिस नहीं हुआ है, फांसी तो देनी पड़ेगी. मुझे ये तकलीफ है कि उन चारों के वकील AP सिंह ने मुझे चैलेंज करके कोर्ट में गया है कि ये फांसी अनंत काल तक नहीं होगी. तो ये कोर्ट सुन ले, दिल्ली सरकार सुन ले, केंद्र सरकार सुन ले कि उसने कहा के गया है कि ये फांसी अनंत काल के लिए टल गई. तो कहीं ना कहीं सरकार हमें 7 साल पहले हमारे बच्ची के साथ क्राइम हुआ था, बार बार हमारे को उन मुजरिमों के सामने सरकार झुका रही है, कोर्ट झुका रहा है. बनवते आपल्या मुलीवर अनन्वित अत्याचार आणि त्यानंतर करावा लागणारा हा संघर्ष या आईच्या बोलण्यातून जाणवतोय आपल्याला. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये आपण एक ब्रेक घेणार आहोत, पण ताज्या बातम्यांसाठी तुम्ही लॉग ऑन करा news18lokmat.com या वेबसाईटवर. त्याचबरोबर ट्विटर आणि इंस्टाग्रामवर देखील तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. त्यासाठीचे हँडल आहे @news18lokmat. आणि पुढची बातमी आपण बघणार आहोत. सांगलीमध्ये एक घटना घडली होती, ज्यात चिखलात अडकलेल्या 4 गायींची अखेर सुखरूप सुटका करण्यात आली आहे. अॅनिमल राहतच्या टीमनं बचाव कार्य वेगात इथे पार केलेलं आहे, त्यामुळे या गायींची सुटका झाली आहे. सांगलीच्या सिद्धेवाडी इथला हा प्रकार आहे. पाण्याच्या शोधात रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका डबक्यामध्ये या गायी अडकल्या होत्या आणि गावकऱ्यांनी अथक प्रयत्नांनंतर या गायीचं वासरू चिखलातून काढलं, पण 3 मोठ्या गायी या पोटापर्यंत चिखल्यात रुतलेल्या होत्या. त्यांना काढणं हे अत्यंत जिकिरीचं झालं होतं. अखेर गावातल्या लोकांनी रात्री उशिरा सांगलीतल्या अॅनिमल राहत टीमला तिथे बोलावून घेतलं आणि या टीमनं रेस्क्यू ऑपरेशन राबवत मोठ्या शर्थीनं चिखलात अडकलेल्या 3ही गायींना चिखलातून सुखरूपपणे बाहेर काढलंय. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आता स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं जातं. एका प्रयोगशील शेतकऱ्यानं केलेला स्ट्रॉबेरीचा हा प्रयोग आता यशस्वी झाला. एक रिपोर्ट बघूयात. शेतातलं हे स्ट्रॉबेरीचं पीक पाहून तुम्हाला आपण महाबळेश्वरमध्ये आल्यासारखं वाटेल, पण थोडं थांबा.
ही स्ट्रॉबेरीची शेती बहरली आहे मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बदलापुरात. बदलापुरातील बेंडशीळ गावात अनुभव मांजरेकर यांनी स्ट्रॉबेरीची लागवड करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा हा निर्णय किती योग्य होता ते या स्ट्रॉबेरीकडे बघून लक्षात येतंय. ओपन फील्डवरती मल्चिंग शीटवरती करून बघायचा आणि म्हणून आम्ही पहिल्यांदा रोपांचं जे बुकिंग आहे ते सप्टेंबर एंडिंगला केलेलं. ही सगळी जी तुम्हाला रोपं दिसत आहेत आत्ता ही टिश्यू कल्चरची रोपं आपण इथे प्लॅन केले. व्हरायटीचं नाव आहे विंटर क्वीन. 3 डिसेंबरला आम्ही जवळपास नाही म्हटलं तरी 25 ते 30 दिवस हे महाबळेश्वरपेक्षा आपण इथे लेट चालू केलं कारण थंडी पडत नव्हती. यंदा मोसम पण जवळपास 20 ते 25 दिवस पाऊस लेट झाल्यामुळे पुढे गेलेला होता. विशेष म्हणजे अनुभव यांनी ही शेती पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीनं केली आहे. थंड हवामानात येणाऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड अंबरनाथ सारख्या तालुक्यातही यशस्वी होऊ शकते हेच अनुभव यांनी दाखवून दिलंय. यातून त्यांना चांगला नफा देखील मिळणार आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी देखील या पिकाकडे वळण्याची गरज असल्याचं स्वतः अनुभव यांनी सांगितलंय. ओपन फील्डवरती जर का तुम्ही स्ट्रॉबेरी केलीत आणि तुम्हाला 350 ग्रॅम ते 400 ग्रॅमपर्यंत जरी उत्पन्न आलं तरी त्याच्यामध्ये प्रॉफिट चांगल्या प्रकारे शेतकरी कमवू शकतो. साधारणपणे होलसेलचा जो रेट आहे तो तुम्हाला अगदी 80 ते 120-130 रुपये किलोचा रेट हा मिळू शकतो इथे. अनुभव मांजरेकर यांच्या स्ट्रॉबेरीच्या शेतीची सध्या मोठी चर्चा आहे. पारंपरिक शेतीला फाटा देऊन आता शेतकऱ्यांनी अधिक नफा देणाऱ्या स्ट्रॉबेरीकडे वळावं असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलंय. बदलापूरहून गणेश गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये आपण एक ब्रेक घेणार आहोत. पण ब्रेकवर जाण्याआधी सर्वसामान्यांचं बजेट आज सादर होतं आणि ज्यामध्ये तुमच्यासाठी काय खास आहे हे आपण पाहू शकता न्यूज 18 लोकमतवर. इन्कम टॅक्स स्लॅब्समध्ये काही बदल होणार आहेत का, काय स्वस्त होणार, महाग काय होणार, बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी काही विशेष आहे का, आणि बजेटमध्ये मुंबई लोकलसाठी काय मिळणार का, या सगळ्याबद्दल बजेटमध्ये सर्वसामान्यांची जी काही बातमी असेल ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची आंतरराष्ट्रीय बातमी. युरोपियन युनियन संसदेनं ब्रेक्झिट कराराला मान्यता दिल्यानंतर आज ब्रिटननं युरोपियन युनियनमधून माघार घेतली आणि या निर्णयामुळे ब्रिटन युरोपियन संघातून वगळलेला जगातला पहिला देश ठरलेला आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी युरोपियन युनियनच्या अन्य 27 नेत्यांशी वाटाघाटी केली आणि त्यानंतर गेल्या वर्षीच्या अखेरीला हा करार अंतिम झाला होता. पण ब्रिटिशांनी युरोपियन युनियन सोडण्याआधी बरेच वादविवाद देखील झालेले होते. या सगळ्या चर्चेदरम्यान दोन्ही टोकाच्या प्रतिक्रिया देखील आल्या होत्या. काहींनी देशाला आगामी व्यापार चर्चेदरम्यान बरेच सवलती मागू नका असा देखील इशारा दिलेला होता आणि काही सदस्य ब्रेक्झिटच्या बाजूने ठामपणे उभे होते. युरोपियन युनियननं ब्रेक्झिट कराराच्या बाजूने 621 मतं त्यांना पडली आहेत तर त्या विरोधात 49 मतं पडली आहेत आणि त्यानंतर लगेचच ब्रिटननं युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. काहींच्या मते ब्रेक्झिटमुळे भारताला फायदा होईल आणि ब्रिटनशी भारताचा मुक्त व्यापार करार आहे आणि ब्रिटनसोबतच भारताचा व्यापार यामुळे वाढू शकेल अशा देखील प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. आणि या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत. पण जाता जाता महत्त्वाचं म्हणजे आज बजेट सादर होत आहे आणि त्यामुळे न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहू शकाल इन्कम टॅक्स स्लॅब्समध्ये काही बदल होत आहेत का, काय वस्तू स्वस्त होणार, काही महाग होणार आहे का, त्याचबरोबर राज्यासाठी आणि मुंबईसाठी नेमकं काय मिळणार, मुंबई लोकलसाठी काही प्रस्तावित आहेत का, आणि त्यामुळे बजेटमधली सर्वसामान्यांची बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.